आता आज सुरेश धस त्यांच्या विरोधात हत्येचा कट रचला गेल्याच्या प्रकरणामध्ये चौकशीची मागणी करतात। सुरेश धस सध्या बीड जिल्ह्यातील मुंडे विरोधी नेतृत्व करतात। म्हणजेच मुंडेंच्या विरोधातली जी आघाडी आहे त्याचं नेतृत्व हे धस यांच्याकडे आलंय। त्यांच्या निशाण्यावर सर्वप्रथम आहेत ते धनंजय मुंडे। आत्ताच्या घडीला सुरेश धस भलेही धनंजय मुंडेंचं नाव घेत नसले तरी पण मुंडेंच्यावरचा त्यांचा राग अद्याप काही शमलेला नाही। अजित पवार, धस यांचा आणि धनंजय मुंडे यांचा राग अद्यापही कायम आहे का ते लक्षात घ्या। एकतर सुरेश धस हे आष्टीमध्ये भाजपचे उमेदवार होते। विधानसभेच्या वेळची ही परिस्थिती आहे। आत्ताच्या विधानसभेमध्ये त्यांच्या विरोधात पंकजा समर्थक असलेल्या भीमराव धोंडे यांनी निवडणूक लढली। विशेष म्हणजे राष्ट्रवादीने सुद्धा धस यांच्या विरोधात आष्टीमध्ये उमेदवार दिला। संपूर्ण राज्यामध्ये बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस या लढाईकडे लोकांचं लक्ष लागलं, कारण ही महायुतीत होणाऱ्या एकमेव मैत्रीपूर्ण लढतीची घटना होती। मुंडेंनी खेळलेल्या या राजकारणामुळे धस संतप्त झाले आणि तोच राग अद्यापही कायम आहे।